तर घरात काही भाजीला नसेल ना, तेव्हा आपण अशी धिरड्याची भाजीही बनवू शकतो. त्याला धिरड्याची भाजीही म्हटल्या जाते किंवा पाटोळीची भाजीही म्हटल्या जाते. खानदेश आणि विदर्भामध्ये आवर्जून हा केलेला पदार्थ आहे. करायला अगदी सोपी आणि खायला अगदी चविष्ट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर धिरड्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 आकाराचे मध्यम कांदे घेतले आहेत. लांब सडक चिरून भाजून घ्यायचे. इथं 4 लोकांची भाजी बनवते त्यानुसार मी कांदे घेतलेत. आता कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात. आता कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे. त्यावरच आपल्याला बारीक केलेलं खोबरं आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला किती मसाला पाहिजे त्यानुसार तुम्ही आपण मसाला घ्यायचा आहे. एक टोमॅटो घेतला आहे तो सुद्धा कट करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. लसूण पाकळ्या घेतल्यात, भरपूर लसूण घेतला. एक लसणाची गड्डी घेतली ती पूर्ण सोलून द्यावं ते सुद्धा भाजून घ्यायची. आता भाजलेला जो मसाला आहे ना अगदी खरपूस होऊ द्यायचा आणि ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता तवा गरमच आहे त्यावरच आपल्याला धनेसुद्धा भाजून घ्यायचे. मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा, नंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. आता धिरडे करण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. लाल तिखट, हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. अगदी थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे म्हणजे चवीला पण अगदी छान लागते. तर थोडंसं पाणी घालून आपल्याला पातळ लिक्विड तयार करून घ्यायचे. आता जसे आपण डोसे करतो ना तसं पातळ लिक्विड असेल तसं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता त्याच तव्यावरती आपल्याला चमच्याच्याच मधीनं 1-1.5 चमचे टाकून घ्यायचं आणि थोडं दाटसर फिरून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही करू नका, थोडंसं जाडसरच ठेवा. साईडला आलटून पलटून करून घ्यायचं आणि पलटी मारून घ्यायची. दोघी साईडनं आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता याच पद्धतीनं आपल्याला बाकीचे धिरडे करून घ्यायचे. आता धिरडे आपल्याला कट करून घ्यायचे. त्याला बेसन पिठाची पोळी तुम्ही म्हणू शकतात. आता त्याला कट करून घ्यायची आणि याच्याच भाजीचे आपल्याला रस्सा तयार करायचा आहे. आता पूर्ण हे कट करून घ्यायचे. आता लहान मोठे साईज तुम्ही कसेही बनवू शकतात. खूप छान भाजी लागते. एकदा ह्या नक्कीच ट्राय करून बघा. जेव्हा भाजीला काही नसेल ना, खरं सांगते खूप छान आणि चवीची भाजी होती ही. आता लगेच फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी तेल गरम करायला जिरं घालून घेतलं आहे आणि वाटलेला मसाला होता आपण कांद्या खोबऱ्याचा तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता तेलामध्ये हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचे. घरातलेच बेसिक मसाले टाकायचे. त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची. आता मसाला आणि लाल तिखट वगैरे आपण मसाले घालून ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता ज्या बाउलमध्ये मी बेसन पीठ भिजवलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ते मसाल्यामध्ये घालून घ्यायचे. त्याने का ते भाजीला दाटसरपणा चांगला येतो म्हणजे घट्ट अशी भाजी होती आपली. आणि त्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि तुम्हाला किती पाणी पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि जेव्हा भाजीला चांगले उकळीन ना 3-4 मिनिटापर्यंत तेव्हा आपल्याला हे पाटवडी त्यामध्ये घालून घ्यायचे. धिरडे कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर आपल्याला पुन्हा 1-2 मिनिटं चांगले उकळून घ्यायची. मस्त वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त आपली झणझणीत पाटोळीची भाजी किंवा धिरड्याची भाजी इथं तयार झाली. आमच्याकडे धिरड्याचीच भाजी म्हटल्या जाते. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही भाजी मस्त आपली इथं तयार झाली झणझणीत. खरं सांगते एकदा ही भाजी नक्कीच बनवून बघा. खूप छान आणि चविष्ट आहे आणि अगदी सोपीसुद्धा आहे. त्यासोबत तुम्ही भाकरी